सांगली पेठ रस्त्याच्या कामाची निविदा येत्या 4 महिन्यात काढून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय वाहतूक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे। तसेच 40,000 कोटींचा 699 किलोमीटर लांबीचा पुणे बेंगलोर हा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला। याचबरोबर सांगलीच्या चौफेर विकासासाठी राज्य शासनाने जागा उपलब्ध करून दिल्यास सांगली जिल्ह्यात ड्रायपोर्ट एअरपोर्टसह लॉजिस्टिक पार्क उभा करू अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे। 2334 कोटी खर्चून बोरगाव ते वाटंबरे व सांगोला ते जत या राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आलं। यावेळी नेमिनाथ नगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। कार्यक्रमाला पालकमंत्री जयंतराव पाटील, खासदार संजय काका पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अनुर अण्णा लाड, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रम सावंत, प्राजक्ता कोरे, विलासराव जगताप, सत्यजित देशमुख, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, आयुक्त नितीन कापडनीस आदी जण उपस्थित होते। पेठ सांगली रस्त्यावर आष्टानजीक गाताडवाडी येथे कारला डंपरने धडक मागून दिल्याने झालेल्या अपघातात मलकापूर कराड येथील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय। ही घटना शनिवारी सकाळी 9च्या सुमारास घडली आहे। मृतांमध्ये मलकापूर कराड येथील पोळ कुटुंबियांचा समावेश असून ते सर्वजण सांगलीवाडी येथे घरगुती कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झालाय। मृतांमध्ये मलकापूरचे व्यावसायिक अधिकराव पोळ, त्यांची आई गीताबाई, पत्नी सुषमा व भाऊजाई सरिता सुभाष पोळ यांचा समावेश आहे। या अपघातात केवळ दैव बलवत्तर म्हणून पोळ यांची पत्नी थोडक्यात बचावली। कारमध्ये 5 जण बसले होते। गाताडवाडी येथे समोरील वाहनाने ब्रेक मारल्याने पोळ यांनीही कारचा ब्रेक दाबला। यावेळी मागून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या कारला जोरात धडक दिली, त्यामुळे त्यांची कार मधोमध फसली। त्यातच चौघांचा मृत्यू झालाय। मागील वाहनाची जोरात धडक बसल्याने अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। घटनास्थळी पोलीस अपघाताची माहिती घेत आहेत, त्यानंतर सविस्तर माहिती मिळू शकते असं पोलिसांनी सांगितलंय। अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलेत। आज सांगलीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झालाय। या सोहळ्यात सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वच नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हेही उपस्थित होते। यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं नाही तर प्रॉब्लेम होतो असा टोला लगावलाय। तसेच नितीन गडकरी यांनी केलेल्या कामाचं त्यांनी यावेळी तोंड भरून कौतुक केले। सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उभारलेल्या 2334 कोटी रुपये किमतीच्या 96.78 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचं काम पूर्ण झाले। रत्नागिरी नागपूर महामार्गाअंतर्गत सांगली ते सोलापूर दरम्यानच्या बोरगाव ते वाटंबरे आणि सांगली सोनन जत या महामार्गाचं लोकार्पण डिजिटल पद्धतीने केलं। या कार्यक्रमादरम्यान बोलताना जयंतराव मंत्री पाटील म्हणाले यांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला। यावेळी जयंत पाटील यांनी नितीन गडकरी यांचं कौतुक केलंय। सांगलीत रस्ते उत्तम प्रकारचे केलेत। वेगळ्या देशात आलो असं वाटतंय। आपण वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आपण विकास कामांसाठी कायम एकत्र येत असतो असंही जयंत पाटील म्हणाले। खासदार संजय काकांच्या खासदारकीच्या काळात नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्ते चांगले झाले। चांगल्याला चांगलं नाही म्हटलं तर पडळकर जरा प्रॉब्लेम तयार होतात अशी मिश्किल टिप्पणी करत संजय काका आणि पडळकर यांच्या वादाला त्यांनी पुन्हा वाट करून दिली आहे। देशातील ओबीसी समाजाची सद्यस्थितीत बिकट अवस्था आहे। त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी नोकरी तसेच राजकारणासाठी आरक्षण मिळणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी लढाई सुरू केली आहे। ही लढाई देशभर घेऊन जाणार असल्याचे प्रतिपादन ओबीसी नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगलीत केलं आहे। घटनेने दिलेला हक्क मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नसून ओबीसींनी एकसंघ व्हावं असं आवाहन त्यांनी केलंय। मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध नाही, पण ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। सांगलीत स्टेशन चौक येथे ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या ओबीसी आक्रोश परिषदेत मंत्री वडेट्टीवार बोलत होते। मंत्री वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आम्ही त्यांच्या विरोधात नाही, पण ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे। घटनेने ओबीसींना 27% आरक्षण दिले, पण 52% घालवून ते संपवण्याचं कारस्थान केलं जाते। प्रसंगी घटना दुरुस्ती करा, 50% घेऊन जावा, 70 ते 80% करा, सर्वांना आरक्षण द्या, त्याला आमचा विरोध नाही, आमच्या हिश्शातील देऊ देणार नाही, यामध्ये कोणत्याही परिस्थितीत घुसखोरी होऊ दिली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। दुष्काळी भागातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे। नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ झाली पाहिजे। या भागातील गरिबी, बेरोजगारी दूर झाली पाहिजे। हेच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आहे। हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी काही मदत भारत सरकारकडून लागेल ती देण्यासाठी मी कटिबद्ध आहे। खासदार संजय काकांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीनिशी उभे राहू।
सांगली जिल्ह्यातील सर्व प्रश्न भारत सरकारच्या दरबारी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहीन असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भिवघाट येथे बोलताना केले. भिवघाट येथे विश्वचंदा मंगल कार्यालयात आयोजित नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार संजय काका पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राजेंद्र अण्णा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. नितीन गडकरी म्हणाले, हेलिकॉप्टरमधून प्रवास करताना खाली बघत असताना तलावात असलेलं पाणी पाहून मन प्रसन्न झालं. ग्रामीण भागाचा विकास हेच ध्येय ठेवून आम्ही काम करत आहोत. येणाऱ्या काळात शेतीमाल आणि द्राक्ष, डाळिंब हे मोठ्या प्रमाणावर निर्यात केले पाहिजेत. शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन फार्मर प्रोड्युसर कंपन्या काढल्या पाहिजेत. परदेशात ज्या वाणांना मागणी आहे अशा द्राक्ष आणि डाळिंब उत्पादित करून निर्यात करा. मग दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला डॉलरच्या प्रमाणात भाव मिळेल असं यावेळी त्यांनी बोलताना स्पष्ट केलं. वाळवा तालुक्यातील बोरगाव व परिसराला गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. गुरुवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या उन्हाळी पावसाने वाळवा तालुक्यातील नवेखेड परिसरातील पोल्ट्री शेड कोसळून 3000 कोंबड्या ठार होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. गुरुवारी सायंकाळी सोसायटीच्या वाऱ्यामुळे नवेखेड रस्त्यालगत असणाऱ्या प्रकाश पाखले यांच्या 8000 पक्ष्यांच्या 200 फूट लांबीच्या शेडवरील पत्रे तुटून खाली कोसळले. त्याखाली सापडलेल्या 3000हून अधिक कोंबड्या मृत झाल्या. त्यांचे 35 ते 40 लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यालगत असणाऱ्या वैभव पाखले यांच्या 18000 पक्ष्यांच्या शेडमधील सर्वच यंत्रणा कोसळल्यामुळे 80 लाखाहून अधिक नुकसान झाले. सदर नुकसानीचा पंचनामा तलाठी यांनी केलाय. बोरगाव, ताकारी, भवानीनगर, नवेखेड, जुनेखेड, बहेसह पंचक्रोशीत पावसाने थैमान घातलंय. केळी, द्राक्षबागा, आडसाली, ऊस आणि रब्बी हंगामातील पिके जमीनदोस्त झाली. राज्यातील मोठ्या शहरात मेट्रो सुरू होत असल्याने सर्वांनाच त्याची ओढ लागली आहे. मेट्रोला अधिक खर्च येतो, त्याला इलेक्ट्रिकचा पर्याय आहे. सांगलीकरांना स्वस्त प्रवासासाठी मेट्रोऐवजी इलेक्ट्रिक एअर व्हॉल्वो बस देण्यात येईल. त्यासाठी सांगली महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा असे आवाहन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने जोमात आहेत, परंतु विदर्भातील कारखानदारी अडचणीत आली. तिथे कारखाने काढून मोठी चूक केली. ज्यांनी मागच्या जन्मात पाप केलं असेल त्यांनी साखर कारखाने काढले असल्याबाबतही खंत त्यांनी व्यक्त केली आहे. खरे क्लब हाऊसमध्ये पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जव्हेरी पेढीच्या 190व्या वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी घेतली. यावेळी मंत्री गडकरी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांसह राजकीय आणि सामाजिक जीवनातील अनेक घटनांचा उलगडा केला. देशात पाणी, हवा आणि आवाजाचं प्रदूषण वाढतंय. पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे, यासाठी गंभीर होऊन हॉर्नबाबत नवीन कायदा केला जाणार असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलंय. सध्या संपूर्ण जगामध्ये आरोग्य समस्या गंभीर असल्याने तातडीने जिल्ह्यात अवयव प्रत्यारोपण रुग्णालय होणं गरजेचं आहे. देशामध्ये दरवर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात, त्यातील 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे 6 तासात अवयव प्रत्यारोपण करण्यात आले तर दुसऱ्या रुग्णाला जीवनदान मिळेल. यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. युरोपात प्रत्येकाचा आरोग्य विमा आहे. आता ही पद्धत हळूहळू भारतात रुजू लागली आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून आरोग्य सेवेसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याचा वापर करून घेणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. उषाकाल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, अवयव प्रत्यारोपण ही सध्या सर्वात मोठी समस्या आहे. अवयव प्रत्यारोप करणारे देशात काही मोजकी रुग्णालये आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात असं रुग्णालय नाही. त्यामुळे तातडीने अवयव प्रत्यारोपाचे स्वतंत्र रुग्णालय सांगलीत सुरू होणं गरजेचं आहे. सध्या मुंबई ते बंगळूर हा नव्याने राष्ट्रीय महामार्ग करण्यात येतोय. या हायवेवर 350हून अधिक हेलिपॅड उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.